आणि आता पुढची बातमी पाहूयात। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चांना उधाण आले। या संदर्भात दावे प्रतिदावे केले जात असल्याने खरंच विलीनीकरणावर चर्चा झाली का याबाबत विविध तर्क लढवले जाऊ लागलेत। दरम्यान या संदर्भात कोणी काय दावे केलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। शरद पवारांनी दावा काय केलाय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिदावा केलाय। तो म्हणजे भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला असता का असा सवाल त्यांनी विचारला। त्यानंतर शरद पवारांनी दुसरा दावा केला, 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता असं त्यांनी म्हटलं। त्यावर प्रतिदावा केला देवेंद्र फडणवीसांनी, विलीनीकरणाची चर्चा असती तर दादा बोलले असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यानंतर राजेश टोपेंनी दावा केलाय की 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनानिमित्त भेट झाली होती, दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी चर्चा झाली। त्यावर सुनील तटकर यांनी प्रतिदावा केला की बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढण्याची चर्चा झाली होती असा दावा करण्यात आला। शशिकांत शिंदेंनी काय दावा केलाय तर जयंत पाटलांच्या निवासस्थानी दादांसोबत विलीनीकरणाची चर्चा झाली। त्यावर छगन भुजबळांनी प्रतिदावा केला, 27 जानेवारीला देवगिरीवर दादांसोबत आमची बैठक झाली, केवळ निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असं दादांनी सांगितलं। असे हे दावे प्रतिदावे खरं तर सुरू आहे। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता। 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी।